जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल का जन्मदिन 29 दिसंबर को बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया। उनके जन्मदिन के उपलक्ष्य में पनवेल तालुका अंतर्गत विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। जन्मदिन के उपलक्ष्य में तरकर ग्राम पंचायत द्वारा बस स्टॉप का उद्घाटन, स्मशान भूमि के काम का भूमि पूजन तथा आदिवासियों को बर्तन वितरण आदि कार्यक्रमों का आयोजन किया गया था। इस दौरान एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल के हाथों बस स्टॉप का उद्घाटन किया गया, तो स्मशान भूमि का भूमि पूजन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर स्वयं बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण गरद, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, सभापति प्रकाश जितेकर, झेडपी सदस्य एसके नाईक, झेडपी सदस्य पार्वती पाटिल, श्री मडवी, सरपंच सुजित मोकल, सदस्य रुपेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, विजय शिरडोनकर आदि गणमान्य सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान राजेंद्र पाटिल ने शेकापक्ष के माध्यम से ग्रामीण विभाग में किए गए कार्य की जानकारी उपस्थितों को दी। तरकर ग्रामपंचायतीवर गेली 10 वर्ष सत्ता काँग्रेसची होती। ही सत्ता असताना पिण्याच्या पाण्याचं अतिशय वाईट हाल या तिन्ही गावच्या लोकांचे होते। सरपंच देवेंद्र पाटील यांनी सत्ता हातात घेतल्यापासून तरकर गावामध्ये कमीत कमी 20 ते 22 लाखाच्या पाण्याचं पाईपलाईनचं काम आपण केलं। कोंबडभोजे गावामध्ये 22 लाखाचं काम पाण्याचं आपण केलं। मोहाळ गावामध्ये आपण जवळजवळ 28 लाख रुपयाची पाईपलाईन टाकली। जवळजवळ 70 लाखाची पाण्याचे पाईपलाईनचं करण्याचं काम आदरणीय आमदार योगी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या निमित्ताने केलं। सिडकोच्या विविध योजनांचा सुद्धा आपण पाठपुरावा केला। अंबुजा कंपनी प्रशासनाने गेल्या 5 वर्षामध्ये जो टॅक्स आपण थकीत केला होता, टॅक्सची रक्कम फक्त 1 रुपया ठेवली होती। मागील सरपंचांनी त्याच्याकडून 5 लाख रुपये हडप करण्याचं वाईट काम, पाप ग्रामस्थांच्या पैसे हडप करण्याचं काम उषा कोळी यांनी केलं। आणि म्हणून आमचे आदिवासी महिला इथे आहे, आपल्या आदिवासी महिलांनी या उषा कोळी सरपंचाचा पराभव केला, याचा मला अभिमान होता। वही बालाराम पाटिल ने ग्रामवासियों की सराहना करते हुए कहा कि शेकापक्ष ने जो सीख कार्यकर्ताओं को दी है उसे अमल में लाने का काम किया जा रहा है, जिसके लिए सभी तारीफ के काबिल है। ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण या कार्यक्रमामध्ये कामांचा विषय हाताळला, त्याच्यातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेशी बांधिलकी राखून विकास कामं करण्याची जी शिकवण आमदार विवेक पाटील साहेब आणि साऱ्याच नेते मंडळींनी दिलेली आहे, ती आपण तंतोतंत आचरणात आणताना या ठिकाणी दिसतंय। या ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच श्री सुजित मोकल आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय जोमानं कामाला लागलेले आहेत। अंबुजाच्या ट्रक ऑपरेटरचा प्रश्न असेल, गावातल्या विकास कामांचा विषय असेल, ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा विषय असेल, या साऱ्यामध्येच एक वेगळा फरक मागचे राजवट आणि आत्ताच्या शेतकरी कामगार पक्षाच्या राजवटीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। जी शिकवण शेतकरी कामगार पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देत आलेला आहे, त्याचं वास्तवात या ठिकाणी आपण अंमलबजावणी करताना बघून मनापासून आनंद होतो। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों आदिवासी लोगों को बर्तन वितरित किए गए।